नमस्कार मित्रांनो. आज आपण पाहत आहोत नद्या. महाराष्ट्रात सह्याद्री पर्वतामुळे मुख्य जलविभाजक निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यातील नद्या प्रामुख्याने पूर्व वाहिनी आणि पश्चिम वाहिनी अशा 2 विभागामध्ये विभागल्या गेलेल्या आहेत. तरी आपण एक-एक करून आता या नद्यांची विस्तृत अशी माहिती पाहणार आहोत. तर सर्वप्रथम गोदावरी नदी, जी महाराष्ट्रातली सर्वात मोठी नदी आहे. या नदीचा उगम नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वरच्या डोंगरामध्ये झाला. या नदीच्या उपनद्या आहेत डाव्या तीरावर कादवा, प्राणहिता, दुधना, सिंदफणा आणि उजव्या तीरावरील दारणा, प्रवरा, मुळा, मांजरा, मन्याड या अशा उपनद्या आहेत. आता पाहूया कृष्णा नदी. या नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरच्या डोंगररांगेमध्ये झालेला आहे. कोयना, वेरणा, वारणा, पंचगंगा, वेदगंगा, दूधगंगा या प्रमुख उपनद्या आहेत. तरी भीमा नदी देखील याची उपनदी आहे. यानंतरची नदी आहे तापी नदी, जिचा उगम मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यामध्ये झाला, पण ती महाराष्ट्रामध्ये खानदेशातून वाहते. या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत पूर्णा, गिरणा, पांझरा, बोरी, वाघूर. पूर्णा ही सर्वात मोठी नदी आहे आणि इतर काही प्रमुख नद्या पाहूया. वर्धा व वैनगंगा या नद्या विदर्भातल्या प्रमुख नद्या म्हणून गणल्या जातात. या 2 नद्या एकत्र येऊन प्राणहिता ही नदी बनते. यांच्या उपनद्यांमध्ये पैनगंगा, बाणगंगा आणि कन्हान या नद्यांचा समावेश आहे. यानंतरची नर्मदा नदी. पश्चिम वाहिनी नद्या. सह्याद्री पर्वतामध्ये उगम पावणाऱ्या या नद्या अतिशय आखूड आणि वेगाने वाहणाऱ्या नद्या आहेत. त्या कोणत्या आहेत? तर वैतरणा, उल्हास, सावित्री, वशिष्ठी, तेरेखोल, कुंडलिका या नद्या म्हणजे पश्चिम वाहिनी अशा नद्या आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा